रसिक हो, नमस्कार. शतक महोत्सवी भावगीतांचा अभ्यास मी गेल्या काही महिन्यांपासून करीत आहे. त्याचे सुमारे 20 मिनिटांचे 30 भाग ध्वनिमुद्रित झाले असून अजून सुमारे 20 भाग होतील असा माझा अंदाज आहे. या शतक महोत्सवी भावगीतांच्या प्रवासादरम्यान मला नव्याने आकलन झालेल्या गोष्टी, योगायोग, घटना, पार्श्वभूमी, आठवणी यांचा धांडोळा मी या निवेदनात घेत आहे. या संदर्भातील अस्वीकरणांचा मी येथे उल्लेख करीत आहे. ही माहिती मी पुस्तके, आंतरजाल माध्यमे यातून घेतलेली असून त्याच्या सत्यतेच्या मर्यादा आपण लक्षात घेऊया. या सादरीकरणातील ध्वनिमुद्रित गाणी ही कमी ऐकलेली व जुनी असल्याने त्यांच्या ध्वनिमुद्रणाची गुणवत्ता कमी असू शकते. ही माहिती संपूर्ण नसून यात भर घालणाऱ्यांचे स्वागतच आहे. या स्वरप्रवासादरम्यान काही प्रश्न अनुत्तरित आहेत, पण काही प्रश्नांची उत्तरे न मिळण्याचाच आनंद असू शकतो. या सादरीकरणाचा प्रवास प्रतिसंदर्भ या स्वरूपामध्ये चालू ठेवलेला आहे. ज्या गाण्यात भाव आहेत, त्यामुळे ती आवडतात, लोकप्रिय होतात व लक्षात राहतात, ती भावगीते. त्यामुळे या सादरीकरणात भावगीते, चित्रपटगीते, भक्तिगीते अशी अनेक प्रकारची गीते सामील केलेली आहेत. गीतकार, संगीतकार, गायक व श्रोता हे भावगीतांचे 4 स्तंभ होत. यातील गीतकार हे उपजतच गीतबुद्धीचे असतात आणि सुंदर व गेय गीतांना जन्म देणाऱ्या कवींचे भावगीतामध्ये 50% योगदान आहे असे म्हणायला हरकत नाही. काही अपवादात्मक गायक शिक्षण न घेताही सुंदर गाणारे असू शकतात, मात्र अन्य गुरूकडून शास्त्रीय संगीत व अन्य गोष्टी शिकून ते श्रवणीय गीत देतात. संगीतकारांना मात्र अनेक वाद्ये शिकावी लागतात, त्यातूनच चाली देण्याचे कसब ते साध्य करून घेतात. सजग श्रोता हा भावगीतांचा महत्त्वाचा स्तंभ असून तो आता कमी होऊ लागला आहे काय अशी भीती वाटते. या स्तंभातील अनेक गुणी गायक, गीतकार, संगीतकार कालौघात दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिलेले आहेत. त्यांच्या आठवणींना उजाळा देणे हे मी नक्षत्रांचे देणे समजतो. 1800 सालातील शेवटच्या अर्धशतकामध्ये शास्त्रीय संगीत व रंगमंच यांचा सुवर्णकाळ होता. मात्र 1900 शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये सामाजिक परिवर्तन घडू लागलेले होते व नव मध्यमवर्ग निर्माण होऊ लागलेला होता. या दरम्यान नाट्यक्षेत्राला उतरती कळा येऊ लागली आणि भावगीताला लोकप्रियता व जनमान्यता मिळू लागलेली होती. 1891 साली भारतांबे यांनी पहिले भावगीत लिहिले. डोळे हे जुलमी गडे ही त्यांची कविता केशवराव भोळे गात असत. 1922-23च्या दरम्यान रवी किरण मंडळ याची केशवराव भोळे यांनी स्थापना केली आणि त्यांच्या मंचीय कार्यक्रमात कविता सादरीकरणात हे गीत ते आवर्जून गात असत. हे गीत आशा भोसले यांच्या आवाजात आता उपलब्ध आहे. 1912 साली गोविंदाग्रज यांनी पुण्यप्रभाव हे नाटक मंचावरती आणले. यामध्ये हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला हे सुमारे 14 कडव्यांचे नाट्यगीत बाबूराव पेंढारकर गात असत. यातील निवडक 4 कडव्यांची कालांतराने ध्वनिमुद्रिका निघाली. त्यावर लिरिक पिलू असे लिहिलेले होते. या प्रथम भावगीतांचा विचार करता 1925च्या दरम्यान सादर केलेल्या भावगीत प्रवासाला आता शतक झालेले आहे. मान्यताप्राप्त व ज्ञात प्रथम भावगीताचे जनक हे कवी नाग देशपांडे हे होत. त्यांचे वर्गमित्र गायक व संगीतकार जी.एन. जोशी ही त्यांचे राना रानात गेली बाई शीळ हे काव्य
मंचीय कार्यक्रमात सादर करीत असत. नागांनी ज्या दिवशी हे गीत लिहिले ती तारीख 28 सप्टेंबर सन 1929 ही असून त्याच दिवशी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचाही जन्म झाला. हा एक सुंदर योगायोगच होता. जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता वेगुनी मज राहती का दूर दूर आता ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. लता मंगेशकर यांनी गायलेले हे गाणे वि स खांडेकर यांनी लिहिलेले आहे. दीनानाथ मंगेशकर यांच्या प्रथम पत्नीचे बाळंतपणात देहावसान झाले. त्यांची मुलगी लता हिचे सुद्धा लहानपणी देहावसान झाले. दीनानाथ यांनी प्रथम पत्नीची बहीण माई यांच्याशी विवाह केला. त्यांची कन्या हिचे पाळण्यातील नाव हेमा किंवा हृदया असे होते. मात्र तिला लता असेच संबोधले जाऊ लागले. त्याच लता मंगेशकर होय. राना रानात गेली बाई शिळ हे गीत जी.एन. जोशी अनेक मंचीय कार्यक्रमात सादर करत व त्याची लोकप्रियता वाढलेली होती. 1 जानेवारी 1931 साली नागपूर येथे आकाशवाणी केंद्र सुरू झाले त्यावेळी सादर केलेली ही राना रानातली शीळ महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात व रसिकांच्या मनामनात आणि कानामध्ये अलगद जाऊन पोचली. या गीताबरोबरच नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग या 2 गीतांची ध्वनिमुद्रिकाही निघाली आणि त्याचा प्रचंड खप झाला. बाबूराव पेंढारकर यांनी गायलेले राजहंस माझा निजला आणि राना रानातली शीळ ही दोन्ही गीते पिलू रागामध्ये बांधलेली होती. हा एक छान योगायोगच होता. पिलू रागातील अजून काही गीते आपण पाहिली तर बाळ कोलटकर यांनी लिहिलेले आणि माणिक वर्मा यांनी गायलेले लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी किंवा राणा पवार यांनी लिहिलेले आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेले सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले किंवा दे रे कान्हा चोळी लुगडी हे लताबाईंचे गाणे किंवा काहो धरीला मजवरी राग हे आशा भोसले यांनी गायलेली लावणी ही सर्व पिलू रागावरती बांधलेली आहेत. ज्यावेळी मी पिलू राग किंवा एखाद्या रागाचा उल्लेख करतो त्यावेळी तो मिश्र राग आहे असे आपण लक्षात घेऊया. 1925 साल ही भावगीतांची पहाट व राना रानातील शीळ हा सूर्योदयच होता. जी.एन. जोशी हे प्रथम भावगीत गायक आणि त्यांच्या नावावर काही विक्रम आहेत ते आपण बघूया. चकाके कोरचंद्राची हे गंगूबाई हनगल यांच्याबरोबर त्यांनी गायलेले प्रथम युगोल होय. बहु असो तो सुंदर संपन्न की महा हे पहिले महाराष्ट्र गीत त्यांनी ज्योत्स्ना भोळे यांचेबरोबर गायलेले होते. 1936 साली त्यांनी परदेश दौरा केला व त्यावेळी सुमारे 50 मंचीय कार्यक्रम त्यांनी सादर केले. हाही विक्रम त्यांच्या नावावर जातो. संगीतकार व गायक जी.एन. जोशी हे HMVमध्ये अधिकारी पदावर होते. त्यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी दौरे केले व अज्ञात कलाकारांचा शोध घेतला, त्यांना आत्मविश्वास दिला व पुढे आणले. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल, कुमार गंधर्व, जसराज, बडे गुलाम अली खां यांच्यासारख्या अनेकांच्या शास्त्रीय सादरीकरणाचे त्यांनी ध्वनिमुद्रण केलेले आहे. येऊ घातलेल्या गायक व संगीतकार ज्याप्रमाणे यशवंत देव खळे आणि आपण सगळे श्रोते यांचे बालपण
त्यांनी सुवर्ण भावगीतमय केलेले आहे. जुन्या काळातील कवींना त्यांच्या हयातीमध्ये सन्मान मिळाला नाही. मृत्यूनंतर म्हणजे सुमारे 40 वर्षांनी त्यांची गीते प्रसिद्ध झाली व गेय स्वरूपात आली. भारत तांबे हे ग्वाल्हेरचे राजकवी. समग्र तांबे हे पुस्तक सुमारे 1930 साली प्रसिद्ध झाले. मधुमाग अशी माझ्या सख्यापरी, जनपळभर म्हणतील हाय हाय, कळा ज्या लागल्या जीवा, निजल्या तान्यावरी माऊली, नववधू प्रिया मी बावरते, ते दूध तुझ्या त्या घटातले, यासारखी अनेक सुंदर गाणी वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली असून लता मंगेशकर यांनी गायलेली आहेत. भारत तांबे यांची अनेक गीते हृदयनाथ मंगेशकर यांनी सुद्धा रसिकांपर्यंत पोचवलेली आहेत. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, कशी काळ नागिणी, घनतमी शुक्र बघ राज्य करी, किंवा मावळत्या दिनकरा, ही गाणी आपल्याला सहज आठवतात. आणि हा लता मंगेशकर आणि वसंत प्रभू यांचा भावगीतातील हा एक सुवर्ण काळच होता. झाशीची राणी लक्ष्मीबाई ही तांबेंच्या दृष्टीने माहीरवाशीणच होती. त्यांनी लिहिलेले हे गीत, रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी, ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे जाशीवाली, हे पाठ्यपुस्तकातील गीत आपल्याला सहज आठवेल. तांबेंनी आपल्या कवितांमधून जीवनाचे सत्य आपल्या समोर मांडलेले आहे. सगळे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसूनी खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय, अशा जगास्तव काय कुडावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरिदूता का विन्मुख व्हावे, का जिरवू नये शांतीत काय, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. मावळत्या दिनकरा या कवितेमध्ये तांबे यांनी असे म्हणलेले आहे, जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या, रीत जगाची ही रे सवित्या, स्वार्थपरायण परा, मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुझ जोडुनी दोन्ही करा. आपल्या हयातीत प्रसिद्धी न मिळालेले अजून एक गुणी कवी म्हणजे ज के उपाध्ये. एकटाचा आलो आता एकटाच जाणार, एकटेचं जीवन गेले मीच मला आधार, असे त्यांनी एका ठिकाणी म्हणलेले आहे. त्यांची गाणी म्हणजे कुणी काही म्हणा कुणी काही म्हणा, ही विराणी किंवा रामचंद्र मनमोहन नेत्र भरून पाहिलं काय, हे भक्तिगीत
आणि सहज लक्षात येईल असे गाणे म्हणजे विसरशील खास मला. सुरुवातीला हे सुधा मल्होत्रा यांनी म्हणलेले आहे, नंतर आशा भोसले यांनी हे गाणे गायलेले आहे. प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या आणि एक कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, मन वढाय वढाय, अरे संसार संसार जसा तवा चुलावर, ही गाणी आपल्याला सहज आठवितात. त्या स्वतः कमी शिक्षित किंवा अशिक्षित होत्या असं म्हटलं तरी चालेल. त्यांची सर्व गीते त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी लिहून ठेवलेली होती. मुंबईला अत्रेंच्याकडे मराठामध्ये नोकरीला असताना सोपानदेव चौधरी यांनी ही वही आचार्य अत्रे यांचेकडे सोपवली. ही वही पाहिल्यानंतर अत्रे म्हणले की अरे हा मोठा खजिनाच आहे. त्यांनी त्याचे पुस्तक छापले आणि त्याला सुंदर प्रस्तावनासुद्धा लिहिलेली आहे. सोपानदेव चौधरी आणि संजीवनी मराठे या दोघांनाही लय स्वर याचे चांगले ज्ञान होते. त्या दोघांच्याही कविता वाचनाच्या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होत असे. सोपानदेव चौधरी हे सुद्धा कवी होते. त्यांचे हे गाणे आपल्याला सहज आठवेल. आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाची धून. संजीवनी मराठे यांचे सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का, हे मंदाकिनी पांडे यांनी गायलेले गाणे आहे. मंदाकिनी पांडे ह्या मालती पांडे यांच्या भगिनी होत. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. केशवराव भोळे हे गायक, संगीतकार, संगीतज्ञ आणि समीक्षक होते. अनेक नाट्यगीतांना त्यांनी चाली बांधलेल्या आहेत. विशेषतः बालगंधर्व यांनी गायलेल्या गीतांसाठी चाली ह्या केशवराव भोळेंच्या आहेत. आकाशवाणीमध्ये कार्यरत असताना देव, खळे, पुजारी यांच्यासाठी ते एक उत्तम मार्गदर्शकच होते. पुण्याला प्रभात फिल्म कंपनीमध्ये काम करत असताना कृष्णावतार या चित्रपटासाठी केशवराव भोळे हे संगीत देत होते. या चित्रपटामध्ये वसुदेवाचे काम करणारा एक बंगाली अभिनेता होता. त्या काळी अभिनय करणारे स्वतःची गाणी स्वतःच म्हणत असत, परंतु या बंगाली अभिनेत्याला मराठी गाणे म्हणता येणार नव्हते. त्यावेळी केशवरावांनी सांगितले की तू नुसते ओठ हलव व मी गाणे गाईन. याप्रमाणे केशवराव भोळे हे पहिले पार्श्वगायक होत. या दरम्यान आंधळ्यांची शाळा हे नाटक त्यांनी रंगभूमीवरती आणले. त्यामध्ये दुर्गा केळेकर या अभिनय करत होत्या. दुर्गा केळेकर यांची शास्त्रीय संगीताची बैठक चांगली होती. केशवरावांनी अनेक गाण्यांना संगीत देऊन दुर्गा केळेकर यांच्याकडून ती गाऊन घेतली. दुर्गा केळेकर या पहिल्या भावगीत गायिका होत. त्यांनी कालांतराने केशवराव भोळे यांच्याशी लग्न केले व त्या सौ ज्योत्स्ना भोळे झाल्या. ज्योत्स्ना भोळे या रंगभूमीवरील पहिली स्त्री अभिनेत्री होय, कारण त्यापूर्वी पुरुषच स्त्री पात्राची भूमिका करत असत. बालगंधर्व नेहमी म्हणत असत की माझ्यानंतर मी मला ज्योत्स्नाबाईंमध्ये पाहतो. कुलवधू हे नाटक आणि त्यातील ज्योत्स्नाबाईंनी केलेली भूमिका आणि गाणी ही प्रचंड लोकप्रिय झाली. बोला अमृत बोला ही भैरवी तर अतिशय लोकप्रिय झालेली आहे. याच नाटकातील आपण एक पद ऐकूया.